शेअर कर. सिंधुजन अकादमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपण व्याख्यानाला सुरुवात करत आहोत. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आणि सिंधुजन अकादमीच्या या फेसबुक पेजवर लाईव्ह असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी डॉक्टर ओम शिवाली गाडे मनपूर्वक स्वागत करतो. सिंधुजन अकादमीच्या वतीनं विविध विद्याशाखीय व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे. कालपर्यंत विविध मान्यवरांची 200 अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं झालेली आहेत. आज माझं 201 व्याख्यान या सिंधुजन अकादमीच्या फेसबुक पेजवर होत आहे. सिंधुजन अकादमीच्या या प्लॅटफॉर्मवर मला व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल
सिंधुजन अकादमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्य डॉक्टर सुजित शिंदे सरांचे आणि टेक्निकलचं सर्व काम पाहणारे मान्य डॉक्टर साईप्रसाद भांड यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. सिंधुजन अकादमीच्या या प्लॅटफॉर्मवर व्याख्यान देण्यासाठी मला संशोधनातील अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन इन रिसर्च हा विषय देण्यात आलेला आहे. विविध विषयामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांना आणि मार्गदर्शकांना या व्याख्यानाचा निश्चित फायदा होईल ही अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. स्लाइड समोर येत आहे आपल्या. पुन्हा एकदा या सिंधुजन अकादमीच्या प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या लाईव्ह व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला आता उल्लेख केल्याप्रमाणे सिंधुजन अकादमीच्या वतीने ही जी विविध विद्याशाखीय व्याख्यानमाला आहे, आजचं हे 201 व पुष्प आहे. आणि या 201व्या पुष्पामध्ये विषय आहे संशोधन करत असताना जो अन्वयार्थ काढावा लागतो, म्हणजे संशोधनातील अन्वयार्थ, इंटरप्रिटेशन इन रिसर्च हा विषय आज या व्याख्यानाचा विषय आहे. मी डॉक्टर ओम शिवा लिगाडे, शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय नळेगाव, व्याख्यानाला सुरुवात करतोय. सुरुवातीला संशोधनाबद्दल थोडंसं आपण बोलूयात आणि मग अन्वयार्थाकडे आपण वळूयात. संशोधनाचा जो उगम आहे हा जिज्ञासेतून होत असतो. त्याचबरोबर निकड सुद्धा महत्वाची असते. म्हणूनच एक म्हण आपल्याला माहित आहे, गरज ही शोधाची जननी आहे. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संशोधन मग हे एमफिल पीएचडीच्या पदवीसाठी असू शकतं किंवा एखादी सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा असू शकतं. जसं की आपण पाहतोय दीड वर्षापासून संपूर्ण जगभर कोरोनानं थैमान घातलेलं आहे. सर्वच देशामध्ये त्यावर उपाय करण्यासाठी, व्हॅक्सिन शोधण्यासाठी संशोधन सुरू झालेलं आहे. कारण ती गरज होती. आणि आपण आता पाहत आहोत 2-3 महिन्यापासून जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा व्हॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. स्क्रीनवर चित्र दिसते आपल्याला कोविड-19चा कोरोना व्हायरस आणि मग व्हॅक्सिनचं चित्र शोध लागल्यानंतरच. अनेक वेळा असंही होऊ शकतं, खूप प्रयत्न करून सुद्धा संशोधन पूर्णत्वाला जात नाही. आपण पाहतो आजही जगामध्ये एड्स सारख्या आजारावर औषध शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ रात्रंदिवस वर्षानुवर्ष संशोधन करीत आहेत, परंतु अजूनही त्याच्यावर पूर्ण औषध मिळालेलं नाही. संशोधन कुठलंही असो, या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये संशोधनाचा विषय, संशोधनाची उद्दिष्ट, संशोधनाची गृहीत कृत्य, संशोधन पद्धती, संशोधनाचा आराखडा या बाबी महत्वाच्या आहेत. त्यानंतर संशोधक आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगानं माहितीचं संकलन करतो, त्यालाच आपण डेटा कलेक्शन असं म्हणतो. एकदा का आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगानं डेटा किंवा माहिती संकलित झाली की संशोधकास त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या संशोधनाला सुरुवात होते. याचा पुढचा टप्पा म्हणजे त्याच्या संकलित केलेल्या माहितीचा अन्वयार्थ लावणे. या अन्वयार्थाबद्दल आज आपण बोलणार आहोत. मग अन्वयार्थ म्हणजे नेमकं काय? कोणत्याही समस्येचं अथवा विषयाचं संशोधन करीत असताना संकलित केलेल्या माहितीचा अन्वयार्थ अत्यंत महत्वाचा असतो. अन्वयार्थालाच इंटरप्रिटेशन किंवा डेटा अनालिसिस असंही आपण म्हणतो. थोडक्यात संशोधकानं संशोधनासाठी निवडलेल्या माहितीचं अर्थ निर्वचन किंवा माहितीचा लावलेला अर्थ म्हणजे अन्वयार्थ होय. अगदी मध्यकाळापर्यंत एखादी घटना अशीच का घडली, नेमके कशी घडली, यापेक्षा वेगळं घडू शकलं असतं का, हे असंच घडणं अपेक्षित होतं का, या आणि अशा सर्व प्रश्नाची उत्तरं देव इच्छा, ईश्वरी इच्छा, दैव, नशीब, भाग्य या शब्दामध्ये दिली जात असत. अनेक वेळा तुम्हीही जुन्या माणसाच्या तोंडून ऐकलं असेल की आमच्या नशिबातच नसेल बाबा,
आमच्या दैवातच नसेल बाबा, किंवा आमच्या दैवात असेल म्हणून आम्हाला मिळत असेल बाबा. आमच्या गावचं उदाहरण देतो. आमच्या गावामध्ये मुलगा पाहिजे म्हणून वाट पाहता पाहता एका व्यक्तीला 6 मुली झाल्या. त्याच्यासोबत कुणी या विषयावर जर बोलत असेल तर तो म्हणतो देवाच्याच मनात नसेल बाबा, आम्ही कितक्याचे करणार. परंतु आता आधुनिक काळामध्ये ईश्वरी इच्छा, दैव, नशीब, भाग्य या बाबी मागे पडून वेगवेगळ्या पातळीवर विचार सुरू झाला. म्हणजेच नवीन अन्वयार्थ लावण्यात येऊ लागला. अन्वयार्थ लावणे म्हणजे गतकालीन घटनांचे स्पष्टीकरण करणे, त्याचा कार्यकारण भाव सांगणे, त्या घटनातून ध्वनित होणारा अर्थ समजून घेणे आणि त्यातून काही सर्वमान्य तर्काला पटतील असे विचार मांडणे होय. कोणती घटना अचानक अवतीर्ण होत नसते, त्याच्या पाठीमागे निश्चित कारण मीमांसा असते. ती समजून घेणं म्हणजेच अन्वयार्थ होय. संशोधनामध्ये अन्वयार्थ लावताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कोणती काळजी घेतली पाहिजे संशोधनामध्ये अन्वयार्थ लावत असताना? संशोधनामध्ये अन्वयार्थ लावत असताना ज्या काळज्या घ्यावयाच्या आहेत, कारण हा संशोधनामधला अत्यंत महत्वाचा टप्पा असतो माहितीचा अन्वयार्थ लावण्याचा. इथं संशोधकाच्या तार्किकतेची कसोटी लागत असते. म्हणजे संशोधक इथं घटनांना अर्थ देण्याचं काम करीत असतो. यावेळी संशोधक अत्यंत सजग असणं आवश्यक आहे. घटनांची अन्वयार्थाद्वारे मांडणी करीत असताना संशोधकांना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काय गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे? स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, महत्वाची सर्व गठित त्याच्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. काल विपर्यास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. घटिताच्या मांडणीमध्ये सुसूत्रता असली पाहिजे. अनावश्यक तपशील टाळला पाहिजे. घटितांना मनाला येईल तसं वाकवायला नको आणि सत्याचा आस पण तुटायला नको. एवढी सगळी काळजी संशोधनातली अन्वयार्थ काढत असताना संशोधकांना घेतला पाहिजे. मी आता उल्लेख केल्याप्रमाणे अन्वयार्थ लावत असताना संशोधक इथं घटनांना अर्थ देत असतो, त्यामुळे तो सजग असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्या तार्किकतेची कसोटी लागत असते. याबाबत आपल्याला 1-2 उदाहरणं देतोय. पहिलं उदाहरण स्क्रीनवर दिसतंय आपल्याला. या पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं, या 3 मुली आहेत, इना, मीना आणि डिका. आणि या इना, मीना, डिका 3 मुलींना प्रत्येकी 1 कप दूध, 1 चमचा साखर आणि 1 चमचा चहा पावडर दिलेले. आणि या तिघींना सांगितले की तुम्ही जाऊन चहा करून आणा. इना, मीना, डिका या गेलेल्या आहेत. गॅसवर आपापलं साहित्य घेऊन त्यांनी चहा तयार केलेला आहे. चहा कपामध्ये ओतून घेतलेला आहे आणि त्याची चव तिघी बघत आहेत. पण तिघींची चव कशी आहे जर एका थर्ड पार्टी व्यक्तीनं पाहिलं तर ती सारखी येईल का हो? तर येणार नाही. त्याचं उत्तर असेल मटेरियल सारखं आहे त्यांच्याकडे दिलेलं, पण चहाची चव मात्र उत्तर सारखं नाहीये. रिझल्ट म्हणजे निष्कर्ष डेटा सारखा असला तरी निष्कर्ष मात्र सारखा आला नाही. दुसरं एक उदाहरण तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसतंय. अन्वयार्थ लावताना जी काळजी घ्यावयाची आहे, हे दुसरं उदाहरण एक 14 सेकंदाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर त्याचं थोडंसं वर्णन करतो, म्हणजे मग तुम्हाला व्हिडिओ पाहताना लक्षात येईल, कारण 14 सेकंदामध्ये तो व्हिडिओ पाहायचा आहे. हे चायनीज मुलं आहेत 3 आणि खेळ करून दाखवत आहेत. या खेळामध्ये प्रथम दर्शनी असं दिसतं की तिघापैकी एक जण उभ्या बाटलीवर डोकं ठेवून पाय उभा करून वनवा उभा टाकलेला आहे. दिसतंय? बाटली आहे डोक्याच्या खाली, डोक्यावर बाटलीवर डोकं टेकवलेलं आहे, पायवरी उभं केलेले, हात त्यानं बाहेरच्या बाजूला काढलेले आहेत आणि दोन्ही बाजूला तळहातावर त्याच्या सोबतची 2 मुलं बसलेली आहेत. आणि तो डोक्यावर उभा असलेला मनुष्य लोकांना आव्हान करीत आहे, या हा खेळ बघायला या, असं तो म्हणत आहे. ओरडून सांगत आहे खेळ बघायला या, खेळ बघायला. परंतु वास्तविक तो मनुष्य बाटलीवर डोकं ठेवून पाय आकाशाकडू करून उभा नाही. हे कधी लक्षात येतं की जेव्हा बाटल्या गोळा करणारा एक मनुष्य तिथे येतो, त्याला वाटतं की ही बाटली तर अलीकडच्या बाजूला आहे आणि ती उचलून घेऊन जातो, तेव्हा त्याच्या राग येतो त्याला आणि मग तो डोके पाय खाली घेतो आणि मग ते जे 2 जण बसलेले आहेत हातावरचे त्यांना तो रागावतो. तुम्ही तरी त्याला अडवायला पाहिजे होतं, बाटली घेऊ द्यायला नको होती.
आणि मग त्याचा तो ढोंग किंवा त्याचा जो खेळ आहे, गूढ त्याच्या खेळाचं उकलतं. बघा व्हिडिओ कसा आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू. आला तो मनुष्य आता. आपण बघितलं असाल, लोखंडी सापळा आहे पाठीमागं, डोकं टेकवायला जागा आहे, त्याच्यावर पायाला आधार द्यायला जागा आहे, बाजूला हात करायला जागा आहे, त्या दोन मुलांना बसायला जागा आहे. आणि मग हा ढोंग करतो, मी बाटलीवर कसा उभा होतो तो. आणि मग तो त्या दोघांना रागवतो, अरे तुम्ही तर अडवायला पाहिजे होतं असं म्हणून तो त्याला रागवतो. तेही हसतात. जर आपण घटनेकडे वरवर पाहून जर अन्वयार्थ काढला असता तर तो चुकीचा ठरला असता आपला. म्हणून अन्वयार्थ लावत असताना संशोधकानं अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. पुढच्या स्क्रीनकडे वळूयात आपण. संशोधनामध्ये अन्वयार्थाला खूप महत्वाचं स्थान आहे. माहितीचा अन्वयार्थ लावणं हा संशोधनातला अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. इथं संशोधकाच्या तार्किकतेची कसोटी लागत असते. म्हणजे संशोधकाला इथं घटनांना अर्थ देण्याचं काम करावं लागतं. या टप्प्यावर संशोधक अत्यंत सजग असणं आवश्यक आहे, कारण अन्वयार्थ हा संशोधनपर लेखनाचा मूळ आधार असतो. घटनांचं नुसतं वर्णन करणं म्हणजे संशोधन नव्हे. घटनेचं पूर्ण आकलन होण्यासाठी त्या घटनेचे इतरही धागेदोरे धुंडाळावे लागतात. घटनेचा क्रम ध्यानामध्ये घ्यावा लागतो. घटनेचा अन्वयार्थ उलगडून पाहावा लागतो. म्हणजे घटनेतील अंतिम सत्याचा शोध हा अन्वयार्थ देत असतो. उदाहरण म्हणून आपण 2 उदाहरणं घेतोय. महत्व काय आहे संशोधनाचं. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय 2 चित्र आहेत. त्यापैकी पहिलं चित्र आपल्याला दिसत असेल, एक अपघात झालेलं चित्र आहे. एक कार ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ही घटना वर्षभरापूर्वी घडलेली आहे. एका लहान मुलाच्या अंगावरून कार गेलेली आहे आणि त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्या. त्या प्रकाशित झालेल्या बातम्याचा घटनेचा अन्वयार्थ कशा देतात त्या बातम्या ते बघा थोडस. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली होती. लोकमत मध्ये हेडिंग होतं त्याचं, बेजबाबदार कार चालकाने बालकास चिरडले. काय बातमी होती लोकमत मध्ये? बेजबाबदार कार चालकानं बालकास चिरडले. त्याच्या खाली वर्णन थोडक्यामध्ये सांगतो फक्त. गाव असेल तर कार सावकाश चालवायला पाहिजे, स्पीड 20ची 30ची असायला पाहिजे, समोर कोणी आलं तर मग स्पीड कमी असेल तर गाडी कंट्रोल होते. आणि ही गाडी खूप भरधाव वेगानं धावत होती, त्यामुळे समोर मुलगा आला तर ती कंट्रोल झाली नाही आणि मुलगा जागेवरच चिरडून मेला. बेजबाबदार हा कार चालक होता, भरधाव वेगानं कार चालवत होता आणि तोच बालकाला चिरडून त्याच्या मृत्यूला तो जबाबदार आहे. बेजबाबदार कार चालकानं बालकास चिरडलं असं हेडिंग होतं. हीच घटना सकाळमध्ये छापलेली होती. सकाळमध्ये अशी बातमी छापलेली होती, BC घोडचूक भोवली, मुलाचा जीव गेला. काय हेडिंग होतं? BC घोडचूक भोवली, मुलाचा जीव गेला. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं, जिथं गाव असेल तिथं काय करायला पाहिजे? BCनं स्पीड ब्रेकर करायला पाहिजे. वाहनाचा वेग स्पीड ब्रेकरमुळे कमी होतो आणि जीवितहानी टळू शकते. जर इथं BCनं स्पीड ब्रेकर टाकलेलं असतं तर गाडीची स्पीड आपोआप कमी असती आणि मग मुलाचा जीव गेला नसता. या मुलाच्या मृत्यूसाठी BCची घोडचूक आहे असं तू म्हणतो. हा अन्वयार्थ काढला ते. आणि हीच बातमी एकमतमध्ये छापलेली होती. एकमतमध्ये असं वर्णन होतं, त्याचं हेडिंग होतं, बापाचे बेजबाबदार वर्तन, मुलाचा हाकनाक मृत्यू. काय हेडिंग होतं एकमतमध्ये? बापाचे बेजबाबदार वर्तन, मुलांचा हाकनाक मृत्यू. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, मुलगा शाळेतून नुकताच आला होता, वडिलाला तंबाखू खायची सवय होती आणि तंबाखू त्याची संपली असल्यामुळे मुलगा शाळेतून आल्याबरोबर त्या मुलाला त्यानं तंबाखूचा तोटा दुकानातून जाऊन आणायला सांगितलं. तो लहान असल्यामुळे रस्त्याचे नियम त्याला माहिती नाहीत. डावीकडून पाहायला पाहिजे, उजवीकडून पाहायला पाहिजे, मग रस्ता ओलांडायला पाहिजे, हे नियम त्याला माहिती नाहीत. आणि दुकान पलीकडच्या बाजूला होतं, रस्ता ओलांडून जायचा होता आणि म्हणून तो वडिलाकडून घेतलेले पैसे हातात घेऊन तो वेगानं पळत सुटला. तिकडून कार पण वेगाने येत होती आणि शेवटी कारला ब्रेक लागला नाही आणि मुलाच्या अंगावून गेली आणि मुलगा तिथं मरण पावला.
जर बापाने त्याला तंबाखू आणायला सांगितली नसती तर एखाद्या दिवस त्याचा जीव वाचला असता. बापाचं बेजबाबदार वर्तन, मुलाचा हाकनाक मृत्यू, अशा पद्धतीचं वर्णन एकमत मध्ये होतं. मला सांगायचं इथे हे आहे की घटना एकच आहे, पण त्या घटनेचा पाठीमागचा कार्यकारण भाव, अन्वयार्थ मात्र वेगवेगळ्या लोकांनी काढलेला आहे. दुसरं उदाहरण त्या चित्राच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की त्या चित्रामध्ये उभ्या लाईन आहेत. असं बघितल्यानंतर त्या लाईनकडे तुम्हाला लक्षात येत असेल की काही लाईन सरळ आहेत त्याच्यातल्या, तर काही लाईन वेड्या वाकड्या दिसत आहेत. थोड्या लाईन सरळ दिसतात, थोड्या लाईन वेड्या वाकड्या पण दिसतात. जेव्हा आपण संशोधक म्हणून अंतिम सत्याचा शोध घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यातील एकही लाईन इकडे वेडी वाकडी नाही. सर्वच्या सर्व लाईन सरळ आहेत, उभ्या आहेत. एक तर बारकाईने एक एक लाईन वरून खालपर्यंत बघत चला, वरून खालपर्यंत किंवा खालून वरपर्यंत बघत चला, कुठेही ती तुम्हाला वाकड दिसणार नाही. पण ढोबळ पाहिल्यानंतर तुम्हाला काही लाईन वेडे वाकड्या दिसतात. म्हणून अंतिम सत्याचा शोध अन्वयार्थाद्वारे घ्यावा लागतो, घेता येतो. अन्वयार्थामध्ये दुसरी एक बाब महत्वाची आहे, पुढे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की संशोधक घटनेकडे ज्या चष्म्यामधून पाहतो तसा त्याचा अर्थ लागत असतो. अन्वयार्थ लावताना संशोधक ज्या चष्म्यामधून त्या घटनेकडे पाहतो तसा त्याचा अर्थ लागत असतो. संशोधनपर भाषेमध्ये ज्याला आपण पूर्वग्रह असं म्हणतो. अन्वयार्थ हे संशोधकाचं घटनेबाबतचं विश्लेषण असतं. संशोधकाची कल्पना असते. हे विश्लेषण संशोधक परत्वे वेगवेगळे सुद्धा असू शकते. आणि संशोधक परत्वे हे विश्लेषण वेगवेगळं सुद्धा असू शकतंय. हे वेगवेगळं कसं असू शकतंय त्याचं एक उदाहरण इथं आपण घेतोय. समजा प्रतापगडाच्या माचीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान या दोघांच्या भेटीचा प्रसंग आहे. आणि हा भेटीचा प्रसंग पाहण्यासाठी एक हिंदू इतिहासकार तिथं बसलेला आहे आणि दुसरा मुस्लिम इतिहासकार तिथं बसलेला आहे. या दोघांनीही उभयतांच्या भेटीचा प्रसंग लिहिला तर तो सारखा येईल का हो? याचं उत्तर नाही असं असेल. कारण त्या दोघांचं विश्लेषण वेगवेगळं असू शकतं. म्हणजे घटनेचा अर्थ आपण ज्या चष्म्यामधून पाहू तसा लागत असतो. त्याचं उदाहरण आपण दुसरे एक स्क्रीनवर पाहत आहोत. दोन मुलं आहेत, समोरासमोर उभं टाकलेले, तर दोघांच्या मध्ये एक अंक आहे आणि हे दोघे भांडत आहेत, माझंच खरं आहे. निळा शर्टवाला म्हणतोय माझ्या समोरचा जो अंक आहे तो 9 आहे आणि येलो कलरचा जो शर्ट घातलेला मुलगा आहे तो म्हणतो 9 नाही, हे 6 आहे. घटनेकडे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ठीक आहे, आपलं म्हणणं तर खरं करण्याचा प्रयत्न करा, पण इतरांच्या म्हणण्याचा सुद्धा आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. त्याचा पण एखाद्या वेळेस आपल्याला विचार केला पाहिजे. इतरांच्या म्हणण्याचा किंवा लेखनाचा किंवा संशोधनाचा विचार करून मग स्वतःचा निष्कर्ष आपण मांडला पाहिजे. मग 6 आहे का 9 आहे? मग ती चूक आपलीही असू शकते, दुसऱ्याची असू शकते किंवा दोघांचंही बरोबर असू शकतं. दुसरे एक चित्र स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या संदर्भातलं. 2 मुली आहेत, हातात हात घालून त्या निघालेल्या आहेत. एकीनं गॉगल डोळ्यावर घातलाय, एकीनं डोक्यावर गॉगल घातलेला आहे, एकीनं काखेमध्येच पर्स अडकवलेली आहे, एकीनं साईडला पर्स अडकवलेली आहे. दोघींच्याही कानामध्ये हेडफोन आहेत आणि चालत निघालेल्या आहेत त्या. आणि या मुलीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते हे फाटके कपडे का घातले असते. अगोदर फाटके कपडे वापरणं हे गरिबीचं लक्षण मानलं जायचं. ठिगळ येऊन वापरणं, फाटलेले वापरणं. या दोघीकडे पाहिल्यानंतर या गरीब आहेत असं तरी वाटत नाही आपल्याला. गरीब म्हणू शकत नाही त्यांना आपण. असे कपडे घालणं ही फॅशन झालेली आता. आणि या दोघीबद्दल पाहणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे? तुमचं मत वेगळं असू शकतं, माझं वेगळं असू शकतं. दोघांची जी मतं आहेत ती एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला छापलेलं आपल्याला दिसत असेल. खालची बाजू जी आहे ती लिहिली त्याच्यावर हद हो गई यार फॅशन की. म्हणजे अशी कुठं फॅशन असते का? एवढे कपडे फाटलेले कपडे घालायचे असतात का? असं एकाचं म्हणणं आहे त्याच्याबद्दलचं पाहून.
आणि दुसरा एक जण त्याच्याबद्दल असं म्हणतो, लगता है परमाणु बम इन्हीं दोनों के पास पास फटा था. हिरोशिमा नागासाकीवर जे टाकलेले अणुबॉम्ब होते ते ह्यांच्याजवळच फाटलेत की काय, फुटलेत की काय असं वाटतं. म्हणजे एवढा चेंदा मेंदा या कपड्याचा झालाय, त्यांना काही झालं नाही. म्हणजे संशोधक या घटनेकडे ज्या चष्म्यामधून पाहतो तसा त्याचा अन्वयार्थ लागत असतो. या संदर्भाने दुसरे एक उदाहरण आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. ही वस्तुस्थिती आहे. एक चित्र तुम्हाला दिसतंय, चंदेरी दुनिया ही वर्तपत्रामध्ये छापून आलेलं, त्याला मी इथं कटपेस्ट केलेलं आहे. याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त हिचं चित्र आहे, वरच्या बाजूला उभं टाकलेलं. आणि ती एअरपोर्टवर उतरलेली आहे. उजव्या हातामध्ये तिच्या बॅग पण आहे, ती ट्रॉली बॅग. आणि मग ही संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त एअरपोर्टवर, हे पत्रकारांनी तिचं घेतलेलं चित्र आहे. तिची पॅन्ट फाटकी आहे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये फॅशनेबल ट्राउझर तिनं घातलेलं आहे. तिची ती पॅन्ट पाहून सुद्धा लोकांनी तिला ट्रोल केलंय. तिच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तिच्याबद्दलचा जो लोकांनी काढलेला अन्वय अर्थ आहे, दोघा तिघांचा फक्त त्या वृत्तपत्रामध्ये छापला. मी अंडरलाईन पण केलाय, पिवळ्यानं आणि लाल शाईनं अंडरलाईन केलेलं आहे. एक ट्रोल असा आहे तिच्याबद्दलचा की अन्वयार्थ, पागलों की कमी नाही है इस देश में. एक जण म्हणतो हे पागल झालेत लोक, पागलांची काही आपल्या देशामध्ये कमी नाही. दुसऱ्या एकाचा ट्रोल असा आहे की अन्वयार्थ, किसी को बॉडी ढकने को कपडे नहीं और जिसके पास है वो ढकता नहीं. मानवाच्या मूलभूत 3 गरजा आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा. वस्त्र कसं का होईना लज्जा रक्षणासाठी पाहिजे. मग काही लोकांना हे लज्जा रक्षणासाठी वस्त्रच नाहीत, कपडेच नाहीत. किसी को बॉडी ढकने को कपडे नहीं और जिसके पास है वो ढकता नहीं. ज्यांच्याकडे कपडे आहेत ते झाकायला तयार. अशा पद्धतीचा अन्वयार्थ तिच्याबद्दल काढला. आणि तिसरा एक ट्रोल अन्वयार्थ तिच्याबद्दलचा आहे, बिचारी गरीब, कुणीतरी हिला मदत करा. अशा पद्धतीचं अन्वयार्थ या मान्यता दत्त बद्दल केलं. दुसरे एक उदाहरण स्क्रीनवर बाजूला दिसत आहे. काळाप्रमाणे बदललं पाहिजे, हे पण त्या चित्रातून दिसतंय. एक कार्टूनचं चित्र आहे हे. याच्यात लिहिलेलं आहे डिजिटलायझेशनचा जमाना आहे हा. एक लहान मुलगा आणि त्याचे आजोबा, म्हणजे आजोबा नातू, हे दोघ जण एक दृश्य पाहत आहेत. आणि दृश्य पाहिल्याबरोबर आजोबाच्या तोंडून शब्द निघालेले आहेत, बघ तो रेनबो किती छान आहे. तेव्हा तो लहान मुलगा आपल्या आजोबाला समजून सांगतो, लिहिलंय त्याच्यावर, नो ग्रँडप्पा, नॉट रेनबो, इट्स वायफाय. आजोबा हे रेनबो नाहीये, हे वायफायचं चित्र आहे, वायफाय आहे हे. एखादं संशोधन करत असताना आपल्याला त्या त्या काळामध्ये जाऊन सुद्धा, काळाचा विचार करून सुद्धा माहितीचा अन्वयार्थ लावावा लागतो आणि मग निष्कर्ष काढावा लागतो. संशोधनामध्ये अन्वयार्थाला खूप महत्वाचं स्थान आहे. आणि संशोधनामध्ये अन्वयार्थाला महत्व का आहे, तर हा अन्वयार्थ हा संशोधनाचा गाभा असतो. कारण या अन्वयार्थावरच पुढच्या निष्कर्षाची इमारत उभी असते. म्हणून अन्वयार्थ योग्य लागला की निष्कर्ष योग्य लागतो. म्हणून संशोधनाचा अन्वयार्थ हा गाभा असतो असं म्हटलेलं. हा अन्वयार्थ लावत असताना भाषा आणि लिपीचा अर्थ कळल्याशिवाय घटनेचा अर्थ लावता येत नाही. भाषा आणि लिपी जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ लावता येत नाही. एखाद्या घटनेची कागदपत्र फारसी भाषेत असू शकतात, एखाद्या घटनेची कागदपत्र अरबी भाषेत असू शकतात, एखाद्या घटनेची कागदपत्र मोडी लिपीमध्ये असू शकतात. आणि ती भाषा, ती लिपी जर आपल्याला अवगत नसेल तर त्या घटनेचा अन्वयार्थ नेमकेपणानं आपल्याला काढता येत नाही किंवा तो सत्य लागेलच असं नाही. त्याचं एक उदाहरण स्क्रीनवर आपण घेतलेले. स्क्रीनवर मोडी लिपीमध्ये लिहिलेले एक वाक्य आहे. मोडी लिपीचं वैशिष्ट्य असं की मोडी लिपी लिहिताना जसं देवनागरी लिपीमध्ये मराठी हिंदी लिहिताना आपण शब्द तोडून लिहितो, जसं इथे लिहिले संशोधनातील अन्वयार्थ, किंवा इंग्रजी भाषेमध्ये लिहिताना सुद्धा जसं इंटरप्रिटेशन, स्पेस, इन स्पेस, रिसर्च असं लिहिलेलं आहे,
शब्द तोडून लिहितो, तसं मोडी लिपीमध्ये शब्द तोडून लिहिले जात नाहीत. एकदा सुरू केलं एक लाईन याकडे कडून त्याकडे पर्यंत की त्या लाईनवर लिहिलं जातं. शब्द तोडत नाहीत, ते शब्द तोडून वाचणाऱ्यानं वाचायचे असतात, अर्थ लावणाऱ्यानं त्याला तोडून अर्थ कसं लावायचं ते लावलं. ते जे मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे त्याचा जो अक्षर आहे ती अक्षर सुरुवातीला वाचतो मी. ती अक्षर अशी आहेत: र, स्त्या, त, ना, च, त, मा, से, चा, ल, ले, हो, ते. असे हे अक्षर आहेत त्याच्यातले. आता त्याचे वाचणाऱ्यानं अर्थ लावणाऱ्यानं शब्द तयार करायला पाहिजे, मग वाचायला पाहिजे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल लाईन मध्ये पहिल्यांदा ते जशाला तसंच सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत लिहिलेलं आहे आणि मग त्याचा अर्थ लावलाय. तो अर्थ दोन पद्धतीने लागलेला आहे. फक्त एकच अक्षर तोडलंय, दुसरीकडे जोडलंय दोन्ही ठिकाणी त नावाचं. किती मोठा अर्थ बदलला बघा त्याचा. पहिला अर्थ निघतोय जो लिहितोय निळ्या पेननं आपण लिहिलेला आहे: रस्त्यात नाचत मासे चालले होते. म्हणजे मी रस्त्यावरून चाललोय पण तिथं नाचत मासे चाललेले होते, मासे नाचत चाललेत असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा पण अर्थ खाली लिहिलाय आपण: रस्त्यात नाच तमासे चालले होते. मी रस्त्यावरून येत होतो तर तिथं नाच गाणे तमाशे हे प्रकार चाललेले होते. किती मोठा अंतर आहे बघा दोन्हीमध्ये अर्थ लावण्यामध्ये, अन्वयार्थ लावण्यामध्ये. म्हणजे अन्वयार्थ काढण्यात जर आपण चुकलो तर त्याचा निष्कर्षावर परिणाम होतो. म्हणून अन्वयार्थ काढत असताना भाषा आणि लिपी अवगत असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. संशोधनामध्ये अन्वयार्थ लावत असताना घटना किंवा घटित स्वतः बोलत नाहीत, तर संशोधक त्याला बोलतं करत असतो. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळं ऐतिहासिक उदाहरणं घेऊन संशोधक घटितांना कसे बोलतं करतो ते आपण पाहणार आहोत. घटित स्वतः बोलत नाही तर संशोधक त्याला बोलतं करत असतो. संशोधकाला ते बोलतं करावं लागतं. उदाहरण म्हणून इतिहासाचं घेतलेलं आहे आपण. आपल्याला माहित आहे वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यामुळं महाराष्ट्र आणि भारताचं नाव कलेच्या क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध झालेलं आहे. 28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ हा इंग्रज अधिकारी शिकारीसाठी गेला असता अजिंठा लेणी त्याच्या दृष्टीस पहिल्यांदा पडल्या आणि नंतर या लेण्याचा अभ्यास सुरू झाला. इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन पूर्व 5वं शतक या काळामध्ये निर्माण झालेल्या या लेण्याची 1819 पर्यंत कोणालाही माहिती नव्हती. शोध लागला, अभ्यास सुरू झाला. पुढे 1983 मध्ये युनेस्कोनं या लेण्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला. अजिंठा इथे एकूण 30 लेण्या आहेत. त्या सर्वच्या सर्व बौद्ध धर्मीय आहेत. 30 पैकी 25 लेण्या विहार तर 5 लेण्या चैत्य आहेत. अजिंठा लेण्यातील चित्रकारी जगप्रसिद्ध आहे. वेरूळच्या लेण्याबद्दल बोलत असताना वेरूळच्या लेण्या 34 आहेत. त्यापैकी 1 ते 12 क्रमांकाच्या लेण्या बौद्ध धर्मीय आहेत. 13 ते 29 क्रमांकाच्या लेण्या हिंदू धर्मीय आहेत, तर 30 ते 34 क्रमांकाच्या लेण्या जैन धर्मीय आहेत. वेरूळच्या लेण्यातील 16 क्रमांकाची लेणी जगप्रसिद्ध आहे. वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, परंतु खोलात न जाता काही सॅम्पल घेऊन त्यांच्या अन्वयार्थाबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. सॅम्पल म्हणून एक आपल्या स्क्रीनवर चित्र दिसत असेल की जे चित्र स्त्रीच आहे, एका मुलीच आहे, फिमेल आहे. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की ही सामान्य स्त्री नाही. का बरं नाही? तिच्या डोक्यावर राजमुकुट आहे, तो रत्नजडित आहे, गळ्यात दागिने आहेत, हे दागिने सुद्धा सामान्य स्त्रीचे नाही, रत्नजडित आहेत, त्याच्यावर हिरे आहेत. कानात दागिने आहेत, कानातले दागिने सुद्धा सामान्य स्त्रीचे नाहीत. जसं की आपण पाहतो सध्या सेलिब्रिटी वगैरे दागिने घालतात तशा पद्धतीचे आहेत. ते विशिष्ट प्रसंगी घातले जात असावेत, कारण तेवढे मोठा दागिना कानामध्ये घातला दररोज तर कान तुटून जाण्याची पण शक्यता सांगता येत नाही. चेहऱ्यावर मेकअप केलेला स्पष्ट दिसतोय. गालावर सुद्धा थोडस लाल रंग लावलेला आहे. ओठाला ओष्ट रंग लावलेला आहे.
म्हणजे आजच्या भाषेमध्ये आपण त्याला लिपस्टिक म्हणतो. डोळ्याच्या पापणीजवळ कलर लावलेला आहे तिनं, ते पण दिसतोय. एवढंच नाही तर आज ब्युटी पार्लरमध्ये मुली भुवयांचं जे थ्रेडिंग करतात त्या पद्धतीचं थ्रेडिंग सुद्धा तिने केलेलं आहे. म्हणून मी म्हणे एखाद्या वेळेस की थ्रेडिंगचा जमाना आजच आहे असं नाही, त्या काळात सुद्धा होता, ज्या काळामध्ये या चित्रकारी निर्माण झाल्या त्या काळामध्ये. नाक धारदार आहे, अधिक सुंदर दिसावं म्हणून डोळे अर्धोन्मुलित केलेले आहेत. सुंदर दिसण्याचे निकष वेगवेगळे आहेत. भारतामध्ये सुंदर दिसण्याचा जो निकष आहे, एका गाण्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल, नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान, असं म्हटलेले. नाक डोळे छान असले पाहिजेत, रंग गोरा पान असला पाहिजे, मग ती सुंदर झाली. चीनमध्ये सुंदर दिसण्याची कल्पना वेगळी आहे. चीनमध्ये मुलीचं सौंदर्य लहान पायामध्ये पाहिलं जातं. ज्या मुलीचे पाय लहान आहेत ती मुलगी सुंदर, म्हणून चीनमध्ये प्रथा आहे, मुलगी झाली की लहानपणी तिला लोखंडाचे बुट करतात आणि मग तिचे पाय त्या लोखंडाच्या बुटामध्ये घालतात, पायाचीच वाढ होऊ नये. चीनमधलं मुलीचं सौंदर्य पायामध्ये पाहिलं जातं, लहान पायामध्ये. आणि मग आपल्याकडे मात्र इथं नाक सुंदर आहे, रंगोरा पान आहे, मेकअप सगळं झालेलं आहे, दागदागिने आहेत, डोळे अर्धोन्मुलित, हे सुद्धा सुंदरतेचं लक्षण आहे. डोळे खूप वटारून बघा तुम्ही, सुंदर दिसत नाही. डोळे झाकून बघा तुम्ही, सुंदर दिसत नाही. पण अर्धोन्मुलित असेल तर ते सुंदरतेचं लक्षण आहे. म्हणून तिनं डोळे सुद्धा अर्धोन्मुलित केलेले आहेत. आणि एवढा सगळा अन्वयार्थ या चित्राबद्दल आपण ऐकल्यानंतर ती सामान्य स्त्री नाही तर ती एक अप्सरा असावी असा निष्कर्ष आपणास काढता येतो. दुसरं एक चित्र आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, हे गौतम बुद्धाचं चित्र आहे. गौतम बुद्ध झोपलेल्या अवस्थेमध्ये असलेले हे शिल्प आहे. या लेणीमध्ये कलाकारानं जे कौशल्य दाखवलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण झोपल्यानंतर ज्या गोष्टी व्यक्ती करतो त्या सगळ्या हुबेहूब या शिल्पामध्ये त्यानं कोरलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. अगदी बारकाईने त्याचा अन्वयात आपण काढूया. बघा, तुम्हाला दिसत असेल, माणूस झोपताना प्रामुख्याने दोन पद्धतीने झोपतो, एक तर डाव्या कुशीवर, नसेल तर उजव्या कुशीवर. इथं गौतम बुद्ध कलाकारानं उजव्या कुशीवर झोपलेला दाखवलेला आहे. झोपल्यानंतर जो मनुष्य आहे तो सरळ पाय करून झोपत नाही, गुडघ्यामधून थोडे पाय तो वाकवत असतो. कधी आपणही झोपल्यानंतर बघा तुम्ही तर गुडघ्यामधून थोडेसे पाय वाकवलेले दिसत आहेत. गौतम बुद्धाचे कलाकाराचं कौशल्य. थोडेसे दुमडलेले गुडघ्यातून पाय आपल्याला दिसतात. डावा हात लांब शरीरावर केलाय त्यानं, असं पुढे किंवा मागे पडत नाही. शक्यतो अंगावर असतो डावा हात उजव्या कुशीवर झोपल्यानंतर, किंवा डाव्या कुशीवर झोपला तर उजवा हात अंगावर असतो. तर हा त्याचा डावा हात सुद्धा अंगावर आपल्याला पाहायला मिळतो. आणि उजवा हात मात्र त्यानं माने खाली घेतलेला आहे, उशाला घेतलेला आहे. डोळे झोपलेल्या अवस्थेतले आहेत, उघडे नाहीत. उशाला काहीतरी घेऊन झोपण्याची पद्धत आहे. उशाला उशी घेण्याच्या ऐवजी त्यानं लोड घेतलेला आहे. लोड घेतलेला दाखवलाय कलाकारात. किती बारकाई आहे कलाकाराची. ज्या लोडावर मान टेकलेली आहे गौतम बुद्धाची, तो भाग दबलेला दाखवलाय त्यांनी. थोडासा दगडामध्ये कोरलेलं आहे सगळं, आणि ती लोड थोडासा तिथं मान टेकलेल्या ठिकाणी दबलेला दाखवलेला आहे. शिवाय लोडावर जे कव्हर घातलेला आहे त्या कव्हरचा नाडा आवळल्यानंतर गुड्या गुड्याचा जो चंबू तयार होतो तो सुद्धा स्पष्ट दिसतोय. बघा, लोडाचा चंबू, तो कव्हर घातल्यानंतर जे बांधतात रस्सी दोरी, तो चंबू सुद्धा तयार झालेला दाखवलेला आहे. एवढंच नाही तर दोन तोंडाकडून जी दोरी आलेली आहे
त्याची सरगाट मारण्याची पद्धत आहे शक्यतो अशा लोढ्यांना. ती सरगाट तिथं मारलेली आहे. सरगाट मारल्यानंतर एक नाडा आखूड आणि एक नाडा लांब दिसतो. कधी मारा तुम्ही सरगाट मारून बघा. ते सुद्धा तिथं कलाकारानं दगडात दाखवलंय. एक नाडा आखूड आहे, एक नाडा लांब आहे. म्हणजे कलाकाराचं किती मोठं कौशल्य याच्यामध्ये आहे. हा सर्व या लेणीबद्दलचा अन्वय टाकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की कलाकाराला शिल्प कोरताना किती दूरदृष्टी होती. त्याने किती बारकावे या शिल्पामध्ये कोरलेले आहेत. दुसरे एक उदाहरण घेऊ आपण अन्वय अर्थासाठी. वेरूळच्या लेणीमधलं स्क्रीनवर जे चित्र दिसत आहे वेरूळच्या लेणीतील एक जगप्रसिद्ध 16 क्रमांकाची लेणी आहे. एका अखंड दगडामध्ये ही लेणी कोरल्याचं दिसून येते. या लेणीला कैलास लेणी असंही म्हणतात. या लेणीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर आधी कळस मग पाया या पद्धतीने ही निर्माण केली गेलेली. म्हणजे ही जी 2 मजली दिसत असलेली लेणी आहे ही लेणी अगोदर वरचा कळस तयार केलेला आहे आणि मग ती पायाकडे तयार करत आलेली. आधी कळस मग पाया अशा पद्धतीनं लेणी कोरली गेली. आपण सर्रास पाहतो की अगोदर इमारतीचा पाया तयार करतो आपण. किती मजली इमारत असो, 1 मजली असो नसेल तर 100 मजली असो, इमारतीचा पाया तयार करतो. तोही त्यावर किती मजले बांधणार आहोत त्यावरून त्या पायाची मजबूती बेस हा ठरत असतो. परंतु इथं तर आधी कळस आणि मग पाया अशा पद्धतीने लेणी कोरली गेली आहे. अशी कोणती इमर्जन्सी होती की अशी लेणी कोरण्यात इथं आलेली आहे. त्याबद्दल एक आख्यायिका आहे ती सांगून मग पुढच्या चित्राकडे आपण वळूयात. ती आख्यायिका अशी आहे की ज्या काळामध्ये ही 16 क्रमांकाची लेणी तयार झाली त्यावेळी राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला हा राज्यकारभार करीत होता आणि तो आपल्या पत्नीसह दक्षिण भारतामध्ये पर्यटनाला गेला. तिकडे या पती पत्नीनं पर्यटन केलं. अनेक मंदिर आहेत दक्षिण भारतामध्ये. आजही आपण गेलात कधी तर दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध मंदिर आहेत आणि अनेक महत्वपूर्ण मंदिरं त्यांनी पाहिली पती पत्नीनं या राजा राणीनं. आणि पर्यटनाहून परत आल्यानंतर कृष्ण पहिल्याच्या पत्नीनं राजाला म्हटलं बघा तिकडेही राजेच आहेत, त्यांनी किती मंदिरं बांधलेली आहेत, किती चांगली मंदिरं बांधलेली आहेत आणि तुमच्या राज्यात मात्र काहीच नाही. काय उपयोग आहे तुमचा राजा होऊन. आणि तिनं राजासमोर प्रण केला की जोपर्यंत एकतरी मंदिर बांधून त्याचा कळस मला दाखवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तेव्हा राजा पुढे प्रश्न पडला, आता लागली जरी मंदिर बांधायला सुरुवात केलं तर शिखर काढायला कितीतरी दिवस लागतील, किती मनुष्यबळ लावलं तरी. आणि तेवढे दिवस जर पत्नी उपाशी राहिली, राणी उपाशी राहिली तर ती जगेल का. आणि म्हणून हा जो पडलेला प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीनं प्रयत्न चालू केले आणि मंदिर बांधायचं ठरवलं. कारागिरांना बोलून घेतलं आणि अगोदर कळस मंदिराचा तयार करून घेतला. आणि हे बघ कळस आणि आता मुख्य. आणि मग बाकीची लेणी नंतर पूर्ण होत राहिली. या लेणीबद्दल बोलण्यासारखं खूप आहे परंतु अधिक खोलामध्ये न जाता वेळेचंही बंधन आहे. पुढच्या लेणीकडे मी वळतो. स्क्रीनवर दुसरी एक लेणी दिसते. ही पण वेरूळच्या लेणी समूहातली एक लेणी आहे. शिव पार्वतीची लेणी आहे. या लेणीमध्ये महादेव आणि पार्वती सोंगट्याचा खेळ खेळत आहेत असं दाखवलेलं आहे. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूला पण मंडळी दिसत आहे. त्या सर्वाबद्दल न बोलता या लेणीच्या मुख्य अन्वयार्थाकडे मी येतो. महादेव आणि पार्वती यांची जी पोज आहे तिथं आता सध्याची, त्यावरून मला असं वाटतं की महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये जो खेळ चालू आहे त्या खेळामधले याच्यापूर्वी पहिला डाव झालेला आहे, त्यामध्ये पार्वती जिंकलेली आहे, महादेव पराभूत झालेला आहे. दुसरा डाव खेळला गेलेला आहे, त्याच्यामध्ये पार्वती जिंकलेली आहे, महादेव हरलेला आहे. तिसरा डाव पण खेळला गेलेला आहे आणि मग त्यामध्ये सुद्धा पार्वती जिंकलेली आहे, महादेव पराभूत झाले. म्हणजे यापूर्वी 3 डाव खेळले गेलेले आहेत आणि 3 डाव खेळल्यानंतर 3 डावामध्ये महादेव पराभूत, पार्वती जिंकलेली आहे. एवढं झाल्यानंतरच हे चित्र आहे. या चित्रामध्ये महादेव आपल्याला दिसतोय, हात टेकलेला त्याचा डावा आणि उजवा हात त्याचं अनामिकेचं बोट त्यानं वरी केले, असं खांद्यापर्यंत नेले. आपलाही असं करून बघा तुम्ही कुठपर्यंत जातो, खांद्यापर्यंत.
आणि खांद्यापर्यंत जाऊन तो पार्वतीला म्हणतोय, काय म्हणतोय, अजून एक डाव खेळू ना, मला चान्स दे एक डाव खेळायला, एक डाव खेळू, एक चान्स दे मला. त्यावेळेस पार्वतीच्या रिॲक्शन काय आहेत ते पुढे चित्रात दाखवले. ती पण डावा हात टेकून बसलेली आहे. आता ती उठण्याच्या तयारीत आहे, कारण मांडी घातलेली, उजवी मांडी तिची वर झाली, उठू लागली ती. आणि उठता उठता महादेवानं जे विचारले तिला एक चान्स दे म्हणून अनामिका वर करून, त्यावेळेस ती पार्वती त्याला उत्तर देते, असं कुठं असतंय का. आणि तिचा उजवा हात बघा असं वर भिरकावले तिनं, असं कुठं असतंय का. आपण म्हणतो म्हणताना बघा कधी असं असं कुठं असतंय का म्हणताना हात वरी करतो आपण, तसा हात वर केलाय आणि ती उठत आहे. पहिला डाव, दुसरा डाव, तिसरा डाव मी जिंकले, आता चौथा चान्स कशाला तुम्हाला, नाही असं कुठं असतंय का, असं म्हणून ती उत्तर देते आणि मग उठायच्या तयारीमध्ये. अशा पद्धतीचं वर्णन अन्वयार्थ या लेणीमधून ध्वनित होतो. पुढचे एक चित्र अन्वयार्थाच्या अनुषंगानं एक व्हिडिओ आहे. दोन कामगार आहेत, एकाच गावचे ते दोघं जण, आणि ते एका ठिकाणी मजुरीनं कामाला गेलेले आहेत. त्या दोघांनी दुपारपर्यंत काम केलंय. ते दुपारी जेवायला बसलेत काम झाल्यानंतर दुपारपर्यंत. जेवण झालंय, टिफिनचा डब्बा जेवण झालेला बाजूला लावून ठेवलाय त्यांनी, बघा तो दिसतोय तुम्हाला टिफिनचा डब्बा. पाणी पिऊन झालंय त्यांचं, उरलेलं पाणी सांडून पण टाकले त्यांनी, समोर पाणी सांडलेलं दिसतंय तुम्हाला. बहुतेकांना जेवण केलं की तंबाखू खायची सवय असते, त्यापैकी एकाला तंबाखू खायची सवय आहे. तो जो मोठा दिसतो डोक्यावर केस नसलेला, त्याला तंबाखू खायची सवय आहे. आणि मग तंबाखू खातोय तो, तोट्यातून तंबाखू घेतली, हातावर ठेवली, चुना लावलाय, त्याला मळलाय त्यानं, आणि तंबाखूला चुना लावून मळत मळत तो आपल्या जोडीदाराला म्हणत आहे. व्हिडिओ ऐकणार आहात अगोदर आपण, सुरुवातीला थोडं त्याच्याबद्दल सांगितलं म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल म्हणून ते मी अगोदर वर्णन करतोय. तंबाखू चोळत चोळत आपल्या मित्राकडे, जोडीदाराकडे बघून तो म्हणतोय, अपने गाव का सरपंच कोमा में चला गया. काय म्हणतोय, अपने गाव का सरपंच कोमा में चला गया. परंतु दुसऱ्याला त्याचा अन्वयार्थ कळला नाही, वेगळाच अन्वयार्थ घेतला त्याला. त्याला वाटलं की कोमा म्हणजे परदेशातलं एखादं लंडन सारखं शहर, अमेरिकेमधलं एखादं वॉशिंग्टन सारखं शहर आहे असं वाटलं की काय माहित नाही. तो समोरच्याला म्हणतो, त्याला उत्तर देतो, वो तो पैसे वाले लोग है भाई, कहीं भी आ जा सकते. काय म्हणतो तो, वो तो पैसे वाले लोग है भाई, कहीं भी आ जा सकते. म्हणजे त्याचा अन्वयार्थ कसा आहे, व्हिडिओ बघूया म्हणजे अधिक लक्षात येईल आपल्या. चालू करतो मी. अपने गांव का सरपंच कोमा में चला गया, वो तो भाई पैसे वाले लोग हैं, कहीं भी आ जा सकते हैं, हम क्या गरीब. क्या हुआ? निकल. तर आपण बघितलं असाल की त्याला सांगायचं काय होतं आणि त्यांना अन्वयार्थ काय काढला. म्हणजे ती भाषा पण आपल्याला कळली पाहिजे, शब्द भांडार पण असलं पाहिजे. त्याला कोमा म्हणजे काय कळलंच नाही आणि मग त्याला जातो आता काही करे नाही असं तो म्हणतो. दुसरं एक उदाहरण व्हिडिओच आहे, समोर आपल्याला दिसत असेल, त्याचं वर्णन सुरुवातीला करतो आणि मग आपल्याला ते बघता येईल. हा पती पत्नी मधला संवाद आहे एक. या व्हिडिओमध्ये काय आहे, सर्वत्र कोरोनाची परिस्थिती आपण पाहतोय आणि पती या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दारू पिऊन घरी आलेले आणि पत्नीला दारूचा वास येतो आणि मग दोघांमध्ये संवाद सुरू होतो. अन्वयार्थ काय काढायचं बघा तुम्ही त्याच्यामधून. म्हणजे लोकांना दारू प्यायला सुद्धा कसे बहाणे लागतात, त्याच्यातून हा व्हिडिओ निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पाहूयात व्हिडिओ अगोदर. तुमचा वास यायलाय मला, आज पेलत का काय? एक मिनिट. ओ इकडे बघा हो, तुमचा वास यायलाय मला, आज पेलत का काय? हो. का का म्हणजे? का पिलात तुम्ही? अगं हातावरचे किटाणू हम्म, आपण सॅनिटायझरने मारतो का नाही, हा. सॅनिटायझर मध्ये काय असतं?
अल्कोहोल. अल्कोहोलच असतं का नाही? हम्म. दारूत काय असतं? अल्कोहोलच अल्कोहोल. असतं. पोटातले किटाणू कोण मारीन? म्हणून मी दारू पिलो. पोटातले किटाणू मरत. मला झाल्यावर तुला बी तू कोरोना होऊ नये. काळजी मला तुझी. माझी नाही, माझं काही होऊन दे ग. पण काळजी तुझी मला. माझ्यामुळे पेलात पिऊ वाटत नाही तरी कितीच नशिबाने मला नवरा ती भेटला. कडू आहे. माझ्या जीवाला माहिती मी कशी पितोय. माझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी. किती प्रेम आहे हो तुमचं माझ्यावर. मग तसंच असतं. जप कोणी कोरोना होतो एकदम. रोज पिझ्झा बर का, एखादी क्वार्टर. पैसे नसले तर मी देत. आपण बघत असाल म्हणजे कसं मानसिकता तयार होते, अन्वयार्थ कसा लावला जातो, या अनुषंगानं आपण हे बोलतोय. शेवटी या विषयाच्या निष्कर्षावर बोलून मी माझं व्याख्यान थांबवणार आहे. संशोधनातील अन्वयार्थ या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना जे निष्कर्ष आहेत 7-8 मी स्क्रीनवर दाखवतोय, आपल्याला सगळे बघत असाल आपण. अन्वयार्थ हा संशोधनाचा गाभा असतो. अन्वयार्थाशिवाय संशोधन होऊच शकत नाही. अन्वयार्थ हे संशोधकाचं घटनेबाबतचं विश्लेषण असतं. घटना बोलत नसतात तर संशोधक अन्वयार्थाद्वारा घटनांना बोलते करत असतो. घटनेचा अर्थ आपण ज्या चष्म्यामधून पाहू तसा लागत असतो. हा अन्वयार्थ लावत असताना 5वा जो निष्कर्ष आहे, भाषा आणि लिपीचा अर्थ कळल्याशिवाय घटनेचा अन्वयार्थ लावता येत नाही. त्याच्यासाठी भाषा, लिपी, कारण संशोधनामध्ये अनेक कागदपत्र वेगवेगळ्या भाषेतली वेगवेगळ्या लिपीमधली असतात, ती कळली पाहिजेत. 6वा निष्कर्ष असा आहे, स्क्रीनवर तो दिसतोय, अन्वयार्थ लावताना, शब्दबद्ध करताना संशोधकाच्या बौद्धिक शक्ती, कल्पनाशक्ती, आकलन शक्ती याची कसोटी लागत असते. कारण त्याच्या डोक्यामध्ये हे सगळं असलं पाहिजे. कुठल्या ट्रॅकवर आपण चाललं पाहिजे तर आपण सत्याचा शोध घेऊ. आणि 7वा जो निष्कर्ष आहे, घटनेतील अंतिम सत्याचा शोध हा अन्वयार्थ देत असतो. अंतिम सत्य जे आहे घटनेमधलं ते अन्वयार्थामधून मिळत असतं. आणि जर हे सगळं चुकलं तर त्याचा संशोधनाचा निष्कर्षावर परिणाम होतो, किंवा बरोबर असलं तरी सुद्धा निष्कर्ष बरोबर असतो. म्हणून शेवटचा जो निष्कर्ष मी स्क्रीनवर दाखवतोय, अन्वयार्थाचा परिणाम संशोधनाच्या निष्कर्षावर होत असतो. तर अशा पद्धतीनं या संशोधनातील अन्वयार्थ या विषयाच्या अनुषंगानं आपल्यासमोर व्याख्यान दिलेलं आहे. पुन्हा एकदा सिंधुजन अकादमीच्या फेसबुक पेजवर माझं व्याख्यान आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या लाईव्ह व्याख्यानासाठी उपस्थित राहून व्याख्यान ऐकणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.